नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण ताटाभोवतीची मैरप कशी बनवायची ते पाहणार आहे. चला तर मग आपण मैरपला लागणारे साहित्य पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, पांढरे मोती 6 नंबरचे आहे. तसेच दुसरे रंगीत मोती 6 नंबरचे आहे आणि हे बाकीचे 5 नंबरचे मोती आहे. कात्री आहे, टुंगूस आहे आणि सुई आहे. चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, मी मागच्या व्हिडिओला आपण तुम्हाला एक मैरप शिकवली होती. त्याच्यातसुद्धा मी तुम्हाला सुरुवातीला गोल कसे बनवायचे, गोल मोत्याची पट्टी गोलाची कशी करायची ते शिकवली होती. तशी सुरुवात आज आपल्याला गोलपट्टीपासून करायची आहे. चला तर मग आपण मैरप बनवू या. हे पहा, ही सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपण धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घेणार आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे, गाठ पाडलेली आहे. आता आपण धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घेऊ. मैत्रिणींनो, ही मैरप एकदम सोपी आहे करायला, तुम्हाला जमेल आणि सुंदर आहे दिसायला. सोपी आणि सुंदर अशी मैरप आपण बनवणार आहे. मागच्या व्हिडिओला मागची मैरप शिकवली, त्याच्यामध्ये आपण 3 ह्याच्यातून आपण फुल्यांमधनं सुई बाहेर काढलेली होती. आज आपल्याला एकच फुलीची डिझाईन बनवायची आहे. हे पहा, आपण हे 6 मोती ओवून घेतलेले आहे. हे 6 मोती ओवून घेतल्यानंतर गाठीजवळचा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी ही गाठ आहे, दिसली का? ही गाठ, त्याच्याजवळचा हा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, ही आपली ही गाठ आहे, ही इथे अशी आपण पक्की करून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे. इथे आपला एक गोल तयार झालेला आहे. पहा, आणि हा असा गोल आपला तयार होतो. सुरुवातीला आपण पहिलीच विण घेतो. त्याच्याकरता आता आपण प्रत्येक मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढून घेणार आहे. आणि मैत्रिणींनो, तुमच्या गोल कसे करायचे ते लक्षात आलंच असेल. आता मी तुम्हाला इथे 2-3 गोल करून दाखवते कसे करायचे ते. हे पहा, आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला परत गोल कसा करायचा. आपण हा 6 मोत्यांचा गोल केलेला आहे. 6 मोत्यांचा गोल आहे. हा मधला मोती आहे आणि आपण ह्या वरच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढलेली. आता आपल्याला हा एक मधला मोती आणि 5 मोती येऊन असे 4 गोल इथे बनवायचे आहे. आता मी धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतलेले आहे. मी तुम्हाला दरवेळेस गोल आणि षटकोन चौकोन कसे करायचे, आपली सुरुवात त्याच्यापासूनच होते. मैरप बनवायला किंवा कुठली फुलाची डिझाईन करायला आपली गोलापासूनच सुरुवात होत असते. आता आपण हा गोल केलेला आहे 6 मोत्यांचा. त्याच्यातला हा मधला मोती, या मधल्या मोत्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. सुई अलगद वरती काढायची आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. ही आपली इथे गोलाकाराची फुली तयार झालेली आहे. आता आपण ह्या वरच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. गोलातलेच हे वरचे 2 मोती, ह्याच्यातून आपण अशी सुई समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई आपण काढली. सुई अलगद वरती काढायची आहे, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला आणखीन एक गोल शिकवणार आहे. आता ह्या गोलातला हा मधला मोती आणि 5 मोती, अशा 6 मोत्यांचे गोल आपण इथे तयार करणार आहे. आता आपण धाग्यामध्ये परत 5 मोती ओवून घेऊ. हे 5 मोती आपण ओवून घेतले आणि आता परत हा आपण दुसरा गोल तयार केला. दुसऱ्या गोलातला हा मधला मोती,
ह्याच्यातून आपण सुई परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढणारे पहा. लक्ष द्या मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता हा शेवटचा गोल सांगते ह्या डिझाईनमधला. ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली, सुईवरती ओढून घेतली आणि ह्या गोलातले हे 2 पांढरे मोती ह्याच्यातून आपण सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, हे असे आपण इथे 3 गोल तयार करून घेतलेले आहे. हे गोल आता तुमच्या लक्षात आलेले असतील. आता हे माझी गोलाची पट्टी तयार झालेली आहे. पहा, ही गोलाची पट्टी झालेली. आता आपल्याला ह्याच्यात महिरपची डिझाईन टाकायची. आता ती डिझाईन कशी टाकायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी ही दुसरी सुई घेतलेली, हिच्यामध्ये मी धागा ओवून घेतलेला आहे असा एवढा मोठा आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपण महिरप बनवायला सुरुवात करू. तर महिरप पहा कशी बनवायची मैत्रिणींनो. आता आपण हा एक गोल केलेला आहे सुरुवातीचा, त्याच्यातल्या 1 2 ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई आपण काढून घेणार आहे. हा एक मोती आणि हा एक मोती, ह्या 2 मोत्यांच्या मध्ये अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पहा, आता लक्ष द्या मैत्रिणींनो. आता आपण एक रंगीत मोती, मी लाल रंग घेतलेला आहे आणि पोपटी कलर घेतलेला आहे आणि पिवळा कलर घेतला आहे. पिवळा कलर माझा 6 नंबरमध्ये आहे आणि हे जे 2 कलर आहे लाल आणि पोपटी ते माझे 5 नंबरचे मोती आहेत. आता मी हा एक लाल मोती सुरुवातीला ओवून घेतलेला आहे आणि आता आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे पहा, 3 पांढरे मोती मी आता ओवून घेते आणि 3 रंगीत मोती ओवायचे. तर ते मी पिवळेच कलर घेतलेला आहे. पहा, एक रंगीत, 3 पांढरे, 3 पिवळे आणि परत 3 पांढरे असे 9 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. एक रंगीत, 3 पांढरे, 3 रंगीत असे आपल्याला ओवून घ्यायचे आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून ही डिझाईन करू शकतात. हे पहा, आता 3 पांढरे ओवले, आता 3 पिवळे ओवले, 3 पांढरे ओव. एक रंगीत, 3 पांढरे, 3 पिवळे, 3 पांढरे असे मोती आपण ओवून घेतले. पहा, हे असे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला परत एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे. हा एक लाल मोती ओवून घेतल्यानंतर आपण 3 पोपटी कलरचे मोती ओवून घेणार आहे. पहा, हा एक मोती. मैत्रिणींनो, डिझाईन एकदम सोपी आहे, तुम्ही करून पहा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते. आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आता मी हे 3 मोती 5 नंबरचे ओवून घेतलेले आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपण हे मोती ओवून घेतलेले, आता आपण हे 3 पोपटी मोती ओवलेले ते आपण थोडे बाजूला केलेले आहे. आणि हा जो एक रंगीत मोती ओवलेला आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाजूला काढायची. पहा, अशी वरती काढली आपण ही सुई, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही 3 मोत्यांचे त्रिकूट अशी डिझाईन तयार झाली. पहा, ही अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता परत आपण धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला परत इकडे 3 पांढरे, 3 पिवळे, 3 पांढरे असे मोती ओवायचे आहे. हे पहा, 3 पांढरे मोती, हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण 3 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पिवळे ओवले. आता आपण परत 3 पांढरे मोती ओवून घेऊ. खूप सोपी डिझाईन आहे मैत्रिणींनो. मी अशाच सोप्या डिझाईन तुम्हाला शिकवत जाणार
आहे. आता आपण 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला आपण हा जो सुरुवातीचा एक रंगीत मोती ओवलेला आहे, ह्याच्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढणारे पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची आहे. धागा असा ओढून घेतला आहे. पहा, इथे आपली ही एक पकडी तयार झाली. आणि आता पहा, आता 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. हे गोल केलेले, हे गोलातली ही खालची मोत्यांची लाईन आहे. त्याच्यात आपण ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि आता 1 2 3 4 ह्या चौथ्या मोत्यात आपल्याला सुई बाहेर आणायची आहे. हे पहा आता मैत्रिणींनो, 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे समोरच्या दिशेने. ही सुई अशी बाहेर काढली आपण. आता हा एक मोती राहिला, ह्याच्यातून परत सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे परत आपण एक लाल मोती ओवून घेणार आहे. हे पहा, आता एक लाल मोती एक लाल मोती, 3 पांढरे मोती, आणि एक पिवळा मोती. असे 4 मोती आपण ओवले आहे. एक लाल, 3 पांढरे, एक पिवळा. आणि आता परत लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपण काय करणार आहे पहा. आपण ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढली. एक लाल, 3 पांढरे, एक पिवळा मोती ओवून घेतला. आता आपण ह्या लाईनमधले हे जे पिवळे मोती आहे 3, ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा. हे 3 पिवळे मोती, त्याच्यातला हा मधला मोती पिवळा, त्याच्यातून आपण सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. हा मधला मोती माझ्या हाताकडे पहा मैत्रिणींनो, आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई अशी बाहेर खालच्या दिशेने काढलेली आहे. सुई अद्धर बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली अशी डिझाईन तयार झालेली. आता आपण एक पिवळा मोती ओवून घेणार आहे. एक पिवळा, 3 पांढरे, तीन पांढरे मोती ओवले. आता परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. हा एक रंगीत मोती आणि 3 पिवळे पोपटी मोती. हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला ह्या लाल मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची पहा. हे 3 मोती आपण साईडला केलेले आहे. आणि हा जो लाल मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. एकदा वरच्या दिशेने बाहेर काढायची सुई, एकदा खालच्या दिशेने. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. मग आपली ही डिझाईन सुंदर अशी तयार होते. हे पहा, असा धागा ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण इकडे 3 पांढरे. आता आपली ही लाईन पूर्ण झाली. आता आपण इकडे 3 पांढरे, 3 पिवळे, 3 पांढरे असे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवले. आता 3 पिवळे. तीन पिवळे ओवले. परत आपण 3 पांढरे ओवून घेणार आहे. आपल्याला वरतून खाली येतानाच पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर खालच्या दिशेने काढायची. तोपर्यंत सुई आपल्याला काढायची नाही. हे 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता
हा जो वरचा लाल मोती ओवलेला आहे आपण, त्याच्यातून सुई अशी आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. ही अशी आपली इथे दुसरी पाकळी तयार झाली. आणि आता पहा, आता आपली सुई इथे आपण काढली ह्या रंगीत मोत्यातून. आता त्याच्या पुढचे हे वरचे गोलातले हे 4 मोती आहे पांढरे, त्याच्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, हे 4 मोती. तुम्हाला सलग सुई काढताना आली, तुम्ही 2-2 मोत्यातून सुई बाहेर काढू शकतात. हे पहा, अशी 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि आता परत पुढच्या 2 मोत्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण एक लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 1 लाल, 3 पांढरे, हे 3 पांढरे ओवले, 1 पिवळा ओवायचा. हे पहा, हा 1 पिवळा. आणि आता परत आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची. पहा, खालच्या दिशेने आपण सुई बाहेर काढणार आहे. तर आपण आता ह्या जो 3 पिवळे मोती घातलेले आहे, तर हा मधला मोती, ह्याच्यातून सुई आपण अशी खालच्या दिशेने बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. सुई अद्धर बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली. आता परत आपण 1 पिवळा मोती धाग्यात ओवून घेणार आहे. 1 पिवळा मोती ओवला. आता परत 3 पांढरे मोती. डिझाईन खूप सोपी मैत्रिणींनो. हे 3 पांढरे मोती ओवले. परत 1 लाल मोती ओवायचा, हा लाल मोती. आणि परत 3 छोटे पोपटी मोती ओवायचे. तुम्ही कुठलेही कलर वापरून डिझाईन करू शकतात. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे. पहा, हे 3 मोती ओवलेले आपण थोडे असे सरकवून दिलेले आहे. आणि हा जो 1 लाल मोती घातलेला आहे, त्याच्यातून सुई परत आपण वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता परत आपण 3 पांढरे, 3 पिवळे असे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. तीन पांढरे. सोपी आणि पटकन अशी होणार ही मैरप आहे मैत्रिणींनो. अशी छोटीशी मैरप तुम्ही दिव्याभोवतीची सुद्धा करू शकतात. आणि ताटाभोवतीची तुम्हाला जेवढी मोठी करायची तेवढी तुम्ही मोठी करू शकतात. आता परत आपण 3 पिवळे मोती धाग्यात ओवून घेणार आहे. आता परत 3 पांढरे. हे 3 पांढरे ओवले. आणि आता आपण परत हा जो 1 रंगीत मोती ओवलेला आहे, ह्या 2 मोत्यांच्या खालचा हा जो रंगीत मोती ओवला आहे, त्याच्यातून परत आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची आहे. हे पहा, अशी आपली ही इथे तिसरी पाकळी तयार झालेली. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. मग आता 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून आपल्याला सुई सरळ दिशेला काढायची आहे समोरच्या दिशेने. हे पहा, हा 1 मोती रंगीत मोत्याजवळचा, हा दुसरा मोती, हा तिसरा मोती आणि हा चौथा मोती. अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे समोरच्या दिशेने. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण 1 रंगीत मोती, दिसतो ना मैत्रिणींनो मोती तुम्हाला ओवताना. हे पहा, हा 1 रंगीत मोती. परत 3 पांढरे मोती. हे 3 पांढरे मोती घातले. आता आपण 1 पिवळा मोती ओवून घेणार आहे. हा 1 पिवळा मोती आपण ओवून घेतलेला आहे. आणि आता परत आपल्याला खालच्या दिशेने यायचं आहे. ते आता हे जे 3 मोती पिवळे ओवलेले आहे, त्याच्यातला हा मधला मोती, लक्षात ठेवा, मी ज्यावेळेस सांगते तुम्हाला, हे 3 मोती, त्याच्यातला हा मधला
मोती, त्याच्यातून सुई अशी आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई दिसली तुम्हाला. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण एक पिवळा मोती, 3 पांढरे मोती, हा एक पिवळा आणि 3 पांढरे आणि एक लाल मोती आणि 3 पोपटी मोती असे ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे ओले, हे 3 पांढरे, एक लाल मोती आणि 3 पोपटी मोती. हे 3 मोती ओले. आणि आता परत पहा, लक्ष द्या मैत्रिणींनो. आता हे 3 मोती साईडला करायचे आहे. आणि हा जो एक लाल मोती आहे, ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला इकडे 3 पांढरे, 3 पिवळे, 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 3 पांढरे, 3 पिवळे आणि परत 3 पांढरे. तीन पांढरे, 3 पिवळे, 3 पांढरे असे आपण मोती ओले, 9 मोती. आणि परत आता हे 2 पांढरे मोती ओलाटले. त्याच्या खालचा हा जो रंगीत मोती, ह्याच्यातून सुई आपण परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धरवरती काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे इथे आपली चौथी पाकळी तयार झाली. आणि आता परत 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, 1, त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, त्याच्या पुढचा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती, असे 4 मोत्यातून सुई आपल्याला सलग काढायची आहे. आणि आता परत एक रंगीत मोती. हे पहा, हा एक रंगीत मोती, 3 पांढरे मोती, हे 3 पांढरे मोती, परत एक पिवळा मोती. हे 4 मोती आपण घातलेले आहे, 5 मोती. हा पिवळा मोती घातलेला आहे आपण. आणि ह्या पाकळीतले हे 3 पिवळे मोती आहे. ह्याच्यातला हा पिवळा मधला मोती, त्याच्यातून सुई आता खालच्या दिशेने काढू. इकडून असे जाताना आपली सुई ह्या मधल्या मोत्यातून वरच्या दिशेने निघते. आणि इकडून येताना सुई ह्याच मधल्या मोत्यातून दुसऱ्या पाकळीतल्या खालच्या दिशेने निघते. हा पिवळा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. सुई अद्धर बाहेर काढायची, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण एक पिवळा, 3 पांढरे, 3 पांढरे, एक लाल आणि 3 पोपटी. आता आपण शेवटची पाकळी तयार करतो मैत्रिणींनो. आली का तुमच्या लक्षात डिझाईन? खूप सोपी आहे. हे पहा, हा 2 पोपटी आणि हा शेवटचा 3रा पोपटी, असे 3 मोती आपण सुईमध्ये घालून घेतलेले आहे. आणि आता परत आपण हे 3 मोती साईडला करू. आणि हा जो एक लाल मोती आहे घातलेला, त्याच्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. ह्या लाल मोत्यातनं सुई अद्धरवरती काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपण इकडे परत 3 पांढरे मोती, आता आपली शेवटची पाकळी आहे मैत्रिणींनो. आता 3 पांढरे मोती, 3 पिवळे मोती, हे पहा, हे 3 पिवळे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. आपली ही शेवटची पाकळी आहे. हे पहा, हे 3 पांढरे मोती.
इकडे आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. मग 3 पांढरे ओवले, 1 लाल ओवला, 3 पोपटी ओवले. ह्या लाल मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढली. इकडे 3 पांढरे, 3 पिवळे, 3 पांढरे मोती येऊन घेतले. आणि आता परत आपण ह्या लाल मोत्यातून सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढू. हा लाल मोती पहा, हा लाल मोती. ह्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता परत आपण पुढच्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली ह्या 2 मोत्यांच्या मध्ये. आणि आता इथे परत आपण 1 लाल मोती, हा 1 लाल मोती, 3 पांढरे मोती, हे पहा 3 पांढरे मोती, आणि 1 पिवळा मोती. आणि परत आपण आता खालच्या दिशेने सुई बाहेर काढतो आहे. आता आपली सुई ह्या मधल्या मोत्यातून, हा पिवळा मधला मोती आहे, ह्याच्यातून खालच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे. आणि आता 1 पिवळा, 3 पांढरे, 1 पिवळा, 3 पांढरे, हे 3 पांढरे मोती ओवले. आणि आता परत 1 लाल मोती आणि 3 पोपटी मोती. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने बाहेर निघेल. ही आपली इथे पाकळी तयार झालेली आहे पहा. ही शेवटची पाकळी आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण 3 पांढरे, 3 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 3 पांढरे, हे 3 पांढरे मोती ओवले, 3 पिवळे, आणि 3 पांढरे, हे 3 पिवळे मोती ओवले. आणि आता 3 पांढरे, हे 3 पांढरे मोती ओवले. आणि आता आपण आपली सुई हा जो एक रंगीत मोती आहे वरचा, त्याच्यातून बाहेर काढून घेणार आहे पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे पहा. ही अशी आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. आता आपण ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई परत बाहेर काढू. हे पुढचे 2 मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपला हा इथे एक धागा आहे आणि हा आपला गाठ पाडायचा धागा. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे पहा. अशी आपण आता इथे गाठ पाडून घेऊ. इथे आपली सुंदर अशी डिझाईन ताटाभोवतीची तयार झालेली आहे. आता गाठ पाडायची पहा मैत्रिणींनो. गाठ पण मी तुम्हाला दरवेळेस सांगते. आता गाठ कशी पाडायची पहा. ही सुई आपण काढलेली आहे आणि ह्या गोलातून सुई घ्यायची. सुई अशी वरती काढायची आणि हा जो इथे सुई दोऱ्याचा गोल तयार झालेला आहे त्याच्यातून परत आपण सुई बाहेर काढून घेणार आहे पहा. ही अशी सुई घेतली, हा गोल, ह्या गोलातून सुई बाहेर काढली आणि हा जो धाग्याचा गोल तयार झाला आहे हा धागा वरती आलेला आहे. हा पहा, हा धागा वरती आला आहे. ह्या गोलातून सुई अशी धागा बाहेर काढायचा आहे. हा धागा व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे आणि इथे अशी गाठ पाडून घेऊ. सुई बाहेर काढून घेणार आहे आपण आणि मग गाठ पाडून घेणार आहे.
आणि उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. ही अशी आपली इथे छोटीशी डिझाईन तयार झालेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे. हे पहा, ही अशी आपली छोटीशी महिरप तयार झालेली आहे. आणि ही आपली ताटाभोवतीची महिरप तयार झाली आहे. पहा, ही अशी आपली ताटाभोवतीची महिरप. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.